लोकांशी तर आपण चर्चा करून त्यांचं मत जाणून घेणारच आहोत, परंतु त्याआधी अधिकृत उमेदवार सदा सरवणकर यांचे पुत्र आणि स्थानिक नगरसेवक समाधान सरवणकर आपल्यासोबत आहेत. त्यांना विचारूयात. समाधान, ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की ह्या जागेला आणि इथल्या सभांना एक ऐतिहासिक महत्त्व आहे. नारायण राणेंनी जेव्हा शिवसेना पक्ष सोडलेला त्यावेळेस त्यांनी जेव्हा पहिली सभा घेतलेली तेव्हा अक्षरशः या ठिकाणी जाळपोळ झालेली एक मोठा राडा पाहायला मिळाला होता. सुदैवानं त्याची पुनरावृत्ती परत कधी झाली नाही. कदाचित शिवसेनेचा बाणा त्यानंतर बदललेला असावा, परंतु आज आम्ही पुन्हा एकदा पाहतोय सामनाच्या अंगणात आज धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन अधिकृत उमेदवार म्हणून सदा सरवणकर रॅली घेत आहेत आणि खासदार श्रीकांत शिंदे या रॅलीला येणार आहेत. नक्कीच आता आनंदाची गोष्ट आहे की आज श्रीकांतजी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. एक या गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत देखील या ठिकाणी सभा झाली होती आणि धनुष्यबाणाची सभा झालेली होती आणि आज दादर माहीम प्रभादेवीच्या जनतेने धनुष्यबाणाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून विजयी आम्हाला या ठिकाणी केलेलं होतं आणि आमच्यासाठी ही एक चांगली जागा आहे. कारण की या ठिकाणी अनेक बाळासाहेबांच्या सभा झालेल्या आहेत. सामनाचं ज्यावेळेला मार्मिकचं वर्धापन दिन असायचं, काही कालांतराने ते बंद झालं, पण त्यानंतर ते शिवसेनेच्या ह्या सभा होतच असतात. तशी आज निवडणुकीच्या निमित्ताने आमची गेल्या विधानसभेलाही सभा झाली, या विधानसभेला या ठिकाणी सभा होते. अर्थात या ठिकाणी सभा घेण्यासाठी काही अडचणी आल्या का? कारण आम्ही बघतोय मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी दिसतोय. जे विरोधातले उमेदवार आहेत उद्धव ठाकरे यांच्या गटाचे महेश सावंत, ते सुद्धा इथेच याच परिसरात कुठेतरी राहतात. विरोध वगैरे झाला नाही ना? नाही, विरोध करण्याची एवढी कोणाची हिंमत नाहीये. सामन्याच्या बाजूला एक भिंत लागून माझं स्वतःचं कार्यालय आहे. ज्यावेळेला एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी घडल्या त्यानंतर पण माझं कार्यालय 24 तास सुरू होतं. पहिल्या दिवसापासून माझी शाखा सुरू आहे राहणार. त्याच्यामुळे सामनावरती ज्या वेळेला अडचण आली त्यावेळेला आम्हीच जाऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेलो होतो. अनेक वेळेला झालेलं की ज्या वेळेला कोणी हल्ला करायला यायचं, संजय राऊत साहेब ज्या वेळेला काही आर्टिकल्स लिहायचे मार्मिकमध्ये सामनामध्ये आणि त्यावेळेला अनेक लोक इकडे आंदोलन करायला यायचे, त्यावेळेला आमचेच कार्यकर्ते, प्रभादेवीचे आमचे कार्यकर्ते, दादरचे कार्यकर्ते, आम्ही ते संरक्षणासाठी उभे असायचो. माझं कार्यालय इथे बाजूलाच आहे. माझी शाखा ही गेले माझ्या मते आज 10 वर्ष ही शाखा माझी सामनाच्या शेजारीच आहे. त्याच्यामुळे एवढी कोणाची हिंमत नाही. आणि बघा कसं आहे, ही निवडणूक आहे. निवडणुकीसारखी झाली पाहिजे. मतदार राजा हा ठरवेल कोणाला मत द्यायचं आहे. आम्ही आमची कामं लोकांपर्यंत घेऊन जातो आणि तशा प्रकारे निवडणूक सुरू आहे. आव्हान फक्त या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराचंच नाही तर राजपुत्र अमित ठाकरे यांची सुद्धा एंट्री झाल्यामुळे एक चुरशीची लढत होईल असं म्हटलं जाते, तिरंगी लढत होईल. काय वाटतं, खरंच मोठं आव्हान आहे? बघा, निवडणूक आहे, निवडणूक आली की आव्हान एकमेकांचं असायलाच पाहिजे. कोणीही ओव्हर कॉन्फिडंट जास्त राहू नये. आव्हान असतं, निवडणूक झाली पाहिजे. चांगल्या फक्त एवढंच आहे की निवडणूक चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. जे काय आहे तो मतदार ठरवतो की कोण माझं काम करतं, कोणी माझी कामं केलेली आहेत. गेल्या 10 वर्षात आमच्या प्रत्येक वेळेला जी काही आमच्या समस्या होत्या कोणी सोडवल्या आहेत. आमचा आमदार, आम्ही कधीही कॉल केला तरी आमचा आमदार आमच्यासाठी उपलब्ध असतो. या सगळ्या गोष्टी मतदारांना माहिती आहे. त्याच्यामुळे निवडणूक ही चुरशीची जरी असली तरी आम्हाला 100% खात्री आहे की ही आमच्या धनुष्यबाणाच्या पाठीकडची सर्व जनता आहे आणि इथे विजय धनुष्यबाणाचाच होणार आहे. आम्ही पाहतोय या ठिकाणी महायुतीचे सर्व झेंडे अगदी डौलांना फडकत आहेत. यामध्ये विशेष म्हणजे भाजपचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांचं पूर्ण समर्थन आपल्याला मिळेल याची खात्री आपल्याला आहे का? कारण कुठेतरी मुंबई भाजप अध्यक्ष असतील किंवा इतर जे काही नेते आहेत त्यांनी वेगळी विधानं केली झाली. त्याला विधानं करून आता 15 दिवस झाली, पण आपण मीडिया अजून तीच विधानं घेऊन बसतोय. काल पण गेले 10 दिवस भाजपचे सर्व पदाधिकारी, त्यांचे जिल्हा प्रमुख, जिल्हा अध्यक्ष, त्यांचे वॉर्ड अध्यक्ष हे सर्व आमच्या रॅलीमध्ये येतात. आताही आपण व्यासपीठावर बघितलं असाल की त्यांचे भाजपचे पदाधिकारी आज व्यासपीठावर आहेत. त्यांचं थोड्या वेळातच मार्गदर्शन सुद्धा होईल. त्याच्यामुळे फक्त हे कुठेतरी काही लोकांमध्ये गैरसमज पसरवण्यासाठी हे पसरवलेलं आहे. भाजपची पूर्ण टीम ही आमच्या सोबत आहे. महायुती भक्कमपणे या माहीम विधानसभेत लढत आहे. आम्ही पाहिलं मागच्या जेवढ्या निवडणुका झाल्या सदा सरवणकर हे अधिकच मताधिक्याने निवडून आले, चढता आलेख राहिलेला आहे. त्यामुळे यंदा किती मतांनी निवडून येईल असं टार्गेट ठेवलं? बघा, किती मतांनी निवडून येण्यापेक्षा आम्ही जेवढी लोकांची जनतेची कामं केली आहेत त्या याच्यामुळे जनतेचा चांगल्या प्रकारे आशीर्वाद आम्हाला मिळेल. कारण की गेल्या 2.5 वर्षात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या माहीम विधानसभेमध्ये अनेक कामं झालेली आहेत, अनेक कामं होत आहेत. जे काही सुशोभीकरण असून देत, मैदानाचे असून देत, उद्यानाचे असून देत, त्यासोबतच माहीम विधानसभेमध्ये आज 12,000 कुटुंबांचं क्लस्टर डेव्हलपमेंट हे आमदार सदा सरवणकर यांच्या माध्यमातून होत आहे. आणि कसं असतं, जनतेला माहिती आहे की ज्याला या प्रश्नांची जाण आहे
असा हा आमदार त्यांना हवा आहे. आणि जी कामं सुरू आहेत ही कामं अशीच अबाधित राहण्यासाठी ही जनता आम्हाला समर्थन देते. तीनही जे उमेदवार मैदानात आहेत तीनही पक्ष हे मराठीचा मुद्दा, हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन त्या ठिकाणी पुढे जात असतात. मतविभाजनाचा फटका बसेल अशी काहीशी चिंता? बघा कसं असतं, ह्या ठिकाणी मराठीचा मुद्दा हा कसला असायला पाहिजे तर डेव्हलपमेंटचा. लोकांचे काय समस्या आहेत, लोकांची काय कामं केलेली आहेत, आम्ही जी कामं केलेली आहेत ही लोकांपर्यंत घेऊन जातो. ज्यांच्याकडे काहीही कामं नाही आहेत ते इतर मुद्दे घेतात. आणि कसं इथे 1,20,000 मराठी मतदार आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला मराठीचा मुद्दा परत घेऊन इकडे जर यायचं असेल की एवढी वर्ष मग तुम्ही काय केलात. आम्हाला इकडे डेव्हलपमेंट, लोकांची जी काही समस्या आहेत, लोकांची जी काही कामं आहेत, ही काय कामं केली ही आम्ही लोकांपर्यंत घेऊन जातोय, लोकांपर्यंत घरोघरी पोहोचतो. आणि लोक आज प्रत्येक गल्ली भोळात आपण जाल, आमदार सदा सरवणकर यांचं काम बोलतंय, त्यांनी जी काही कामं केलेली आहेत तिथे जनतेची, ही सर्व जनता आता बोलते. त्याच्यामुळे आम्हाला कुठलेही विषय घेऊन जायची गरज नाही. आमचं काम बोलते आणि आम्ही लोकांपर्यंत आमचं काम घेऊन जातो. परंतु मैदानात असलेले मनसेचे उमेदवारांची एक खंत आहे की बाकीची कामं झाली असतील कदाचित, पण बीच क्लिनिंग झालेलं नाहीये. आता हे कुठल्या दृष्टीने तुम्ही बघता की मला वाटतं बीच क्लिनिंगसाठी आपल्याकडे अनेक NGOs आहेत, चांगल्या प्रकारे काम करतायत. ठीक आहे, त्यांची चांगली इच्छा असेल, त्यांचंही एक NGO आहे, तशा प्रकारे ते काम करू शकतात. पण मला त्याबद्दलही सांगायचं की आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दादर बीच क्लिनिंगसाठी किंवा दादर बीचच्या सौंदर्यीकरणासाठी 25 कोटीचा ऑलरेडी निधी दिलेला आहे. आणि दोघांनी या कामाची ऑलरेडी ओपनिंग सुद्धा करून हे काम सुरूही देखील झालेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की माहीम विधानसभेला बीच क्लिनिंग पेक्षा जे काही पुनर्विकास इकडे आहे, अनेक लोकांची जी काही डे टू डे लाईफमध्ये जी काही कामं आहेत, अनेक प्रकल्प बंद आहेत, हे प्रकल्प चालू करणारा किंवा ह्यांचे विषय मांडणारा व म्हाडाची माहिती असणार. आणि सर्वात महत्त्वाचं, मुंबई महापालिका कुठे आहे, कुठला डिपार्टमेंट कुठे आहे, कचरा उचलण्यासाठी कोणाला फोन लावायला लागतो, कुठचे अधिकारी असतात, अभियंता काय करतो, या सर्व गोष्टींची जाण असणारा हा आमदार असायला पाहिजे. तशा प्रकारे लोक सदा सरवणकरांना पूर्ण समर्थन देतात. धन्यवाद. सविस्तर बातचीत केल्याबद्दल समाधान. तर या ठिकाणी अगदी मुद्देसूद आणि कशा पद्धतीनं या निवडणुकीत मुद्द्यांना सामोरं गेलं पाहिजे, लोकांचे प्रश्न जे आहेत हे हाताळले पाहिजेत, हे समाधान सरवणकर सांगत होते. अर्थात लोकांना हे पटतंय का आणि लोक नेमकं कुणाच्या पारड्यात मत टाकणार हे येणाऱ्या 23 नोव्हेंबरलाच आपल्याला स्पष्ट होईल. कॅमेरा पर्सन सिद्धेश कदम सोबत ऋत्विक भालेकर, मुंबई तक.